जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की टेट निकाल कधी लागणार या संदर्भात महत्त्वाची जी माहिती आहे ती आपणास दिसून येत आहे। अजूनही निकालाची जी प्रतीक्षा आहे ती आपल्याला करावंच लागणार आहे असं आपणास दिसून येत आहे। IBPSच्या नुसार 40 ते 45 दिवसाच्या आत आपला निकाल लागत राहतो, पण तरी देखील अजूनही 45 दिवसच्या वरती उलटून गेले पण निकाल लागला नाही। पुण्यनगरी पेपरामध्ये आपणास सांगण्यात येत आहे, परीक्षा देण्याअगोदर संबंधित उमेदवारांना अंतिम वर्षाचे गुणपत्रक संकेतस्थळावर एक महिन्याच्या मुदतीच्या आत अपलोड केल्याशिवाय निकाल जाहीर करण्यात येणार नाही। म्हणजे आजही आपल्याला वेबसाईटवर गेल्यानंतर जी की अनाउन्समेंट फिरत आहे, म्हणजे अनाउन्समेंट आज देखील फिरत असते हे जर आपल्याला दिसून येत आहे तर समजून घ्यायचं इथून पुढच्या 1 महिन्याच्या कालावधीनंतर निकाल हा पब्लिश होईल असं सांगण्यात येत आहे। त्याचप्रमाणे आपणास सामना न्यूजपेपरमध्ये देखील माहिती पाहण्यास मिळत आहे, गुणपत्रकाअभावी निकाल रखडला। 16 तारखेची बातमी आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षेचा निकाल तयार आहे। ते काय सांगते, निकाल तयार आहे पण का रखडला? मात्र शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये उत्तीर्ण झालेल्या B.Ed D.Ed उमेदवारांनी अंतिम वर्षाचे गुणपत्रक संबंधित संकेतस्थळावर अजूनही अपलोड केले नाहीत, म्हणून निकाल हा रखडण्यात आला आहे। त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये अंतिम वर्षाचे गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक आहे। दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे नियोजन होते, मात्र B.Ed आणि D.Edच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेची संधी देण्यात आली। D.Ed आणि B.Ed हे जे विद्यार्थी होते त्यांना या परीक्षेची संधी देण्यात आली, पण आता या वर्षामुळेच या विद्यार्थ्यांमुळेच ऑनलाईन परीक्षा घेऊनही लवकर निकाल करणे शक्य होत नसल्याने चर्चा आहे। महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 27 ते 30 मे व 2 ते 5 जून दरम्यान घेण्यात आली होती। परीक्षा सहभागी झालेल्या उमेदवारांनी कळवण्यात आले होते की परीक्षेचा निकाल 2025 आणि स्कोअर कार्ड जुलैमध्ये www.msecpune.in ह्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल असे सांगण्यात आले होते। पण यंदा B.Ed आणि D.Edच्या अंतिम वर्षाचा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र त्यावेळीहून नमूद करण्यात आले होते की अंतिम वर्षाचे गुणपत्रक संकेतस्थळावर अपलोड केल्याशिवाय निकाल जाहीर करण्यात येणार नाही। त्यामुळे 2024-25 मध्ये B.Ed आणि D.Ed उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंकवर आपले गुणपत्रक हे नमूद करावे असं वारंवार सांगून सुद्धा अजूनही काही विद्यार्थी त्यांचे गुणपत्रक दिलेल्या वेबसाईटवर अपलोड करत नाही। आणि आपण सुरुवातीलाच बघितलं की त्यांनी सांगितलं आहे, जोपर्यंत त्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड होत नाही तिथून पुढील 1 महिन्याच्या कालावधीनंतर हा निकाल लावण्यात येईल। म्हणजे आपण त्यांचं एकच ध्येय आहे की कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान व्हायला नको। कोणताही विद्यार्थी, कारण की जी टेट परीक्षा आहे 17 नंतर 22 मध्ये झाली, 22 नंतर ही 25ला झाली, म्हणजे इतक्या गॅप नंतर जर परीक्षा होत असेल तर कोणत्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये असा शासनाचा हेतू आहे। पण अजूनही काही विद्यार्थी त्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड करत नाही आहे, त्यांचं गुणपत्रक अपलोड करत नाही, त्यामुळे निकाल जो आहे तो रखडताना आपणास दिसून येत आहे।